नमस्कार मित्रांनो. आर्थिक संकट, सोन्याची दरबार आणि बाबा बेंगांनी 2026 बाबत वर्तवली होती काळजी टाकणारी भाकितं खरी ठरणार. बाबा बेंगा यांनी आपल्या भविष्यवाणीत 2026 सालाबद्दल काही धक्कादायक भाकिते केली होती, ज्याची लक्षणे आता प्रकर्षाने जाणवू लागली आहेत. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सध्याच्या जागतिक घडामोडी आणि आर्थिक अस्थिरता पाहता जग एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचे जाणवत आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या एका महत्त्वपूर्ण आवाहनाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. 10 मे 2026 रोजी केलेल्या एका भाषणात पंतप्रधानांनी वाढत्या जागतिक इंधन संकटामुळे देशवासियांना पेट्रोलचा वापर कमी करण्याचे आणि पुढील 1 वर्ष सोन्याची खरेदी टाळण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. राष्ट्रहितासाठी आपण सोन्याचा मोह टाळूया असे सांगत त्यांनी परकीय चलन वाचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्याचबरोबर परदेश प्रवास टाळा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून पेट्रोल बचत करा असेही म्हटले आहे. 3 रुपयांनी पेट्रोल वाढले असून आता त्याचा फटका दैनंदिन जीवनातील इतर गोष्टींनाही बसणार आहे. पंतप्रधानांचे हे व्यावहारिक आव्हान आणि सध्याची युद्धजन्य परिस्थिती पाहता अनेक अभ्यासकांना प्रसिद्ध भविष्यवेत्या बाबा बेंगा यांनी अनेक वर्षांपूर्वी केलेल्या भविष्यवाणीची आठवण येत आहे. जे केवळ तर्क मानले जात होते ते आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत. 2026 सालासाठी बाबा बेंगा यांनी वर्तवलेली भाकिते, मग ते आर्थिक संकट असो किंवा युद्धाचे सावट, पंतप्रधानांच्या या आवाहनाशी विसंगत नसून एका मोठ्या जागतिक संकटाची पूर्वसूचना असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्या भाकितात हे पुढील मुद्दे नोंदवले होते. 1 नंबर, तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी. बाबा बेंगा यांनी युरोपमध्ये एका मोठ्या संघर्षाची भविष्यवाणी केली होती. सध्या रशिया, युक्रेन आणि इस्रायल हमास यांच्यातील वाढता तणाव पाहता जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बाबा बेंगा यांच्या मते 2026 पर्यंत जगातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली असतील. 2 नंबर, सोन्याचे गगनाला भिडणारे भाव आणि आर्थिक संकट. बाबा बेंगा यांनीही जागतिक आर्थिक मंदीचा इशारा दिला होता. सोने युद्धाच्या काळात सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानले जाते, त्यामुळे 2026 पर्यंत सोन्याचे दर ऐतिहासिक उच्चांक गाठू शकतात. पेट्रोल, ऊर्जा संकटांचा सामना करताना जगाला इंधनासाठी मोठी किंमत मोजावी लागेल, ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होईल असे म्हटले होते आणि सध्याचे चित्र तेच दर्शवत आहे. 3 नंबर, नैसर्गिक आपत्ती हवामानातील बदल. बाबा बेंगा यांनी सांगितले होते की पृथ्वीच्या कक्षेत बदल होतील आणि मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती येतील. सध्या आपण अनुभवत असलेल्या उष्णतेच्या लाटा, अवकाळी पाऊस आणि समुद्राच्या पाणी पातळीत होणारी वाढ ही त्यांच्या भविष्यवाणीचीच लक्षणे असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोना सदृश व्हायरस पुन्हा एकदा थैमान घालण्याची शक्यता आहे, त्यामुळे आरोग्याची काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. तर यावर आता उपाय काय करता येईल? अर्थात हे सगळे प्रत्यक्षात घडताना दिसत असले तरी घाबरून न जाता व्यावहारिक तयारी करणे गरजेचे आहे. आर्थिक नियोजन. महागाईच्या काळात अनावश्यक खर्च टाळून बचतीवर भर दिला पाहिजे. आपल्या खर्चाचे प्राधान्यक्रम ठरवून खरेदी केली पाहिजे. छोटी छोटी बचत मोठे आणि आर्थिक नियोजन करू शकतात. मानसिक आरोग्य. सध्याच्या नकारात्मक बातम्यांच्या काळात योग साधनेसारख्या उपक्रमात व्यस्त ठेवून मानसिक शांती मिळवणे हेच खरे मोठे यश आहे. या काळात एकमेकांशी सोशली नाही तर वैयक्तिकदृष्ट्या जवळ या. एकमेकांच्या साथीने भक्कम उभे राहा. समाज म्हणून संघटित व्हा. देशावर तसेच जगावर आलेले संकट एकात्मतेने परतावून लावणे सहज शक्य होईल. आपापसात द्वेष न ठेवता परिस्थितीचे गांभीर्य जाणून घेत एकमेकांसोबत उभे राहा. धन्यवाद.